सो गाइस आज आम्ही चाललोय गाडी घ्यायला. लेट्स गो. सो गाईज ही जी बाईक आहे ही काही दिवसाआधीच मी बुक केली होती आणि आज त्याची डिलिव्हरी आहे. तर चला आपण जाऊया. आणि आता आपण पोहोचलो यमा शोरूममध्ये, जे हडपसरमध्येच आहे. आणि आता आपल्या गाडीचं वर्क वगैरे डन होतं आहे. तर चला मी तुम्हाला आता आपली गाडी दाखवतो. सो बाईकची डिलिव्हरी आता आपण घेतो आहे. आणि ही बाईक मला काय माहिती खूप जास्त आवडते, म्हणून मी माझ्या कलेक्शनमध्ये अजून एक बाईक ही ॲड केली आहे, कारण की मला ब्लॅक कलर पाहिजे होता. सो बाईक कशी वाटते गाईज नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एकदम मस्त वाटत होतं, खतरनाक वाटत होतं. आणि गाईज मला एक सांगायचं आहे, ज्या गोष्टी आपण घेतो आहे त्या स्वतःच्या पैशावर घ्या, म्हणजे त्या गोष्टी सेलिब्रेट करण्याचा एक आनंद खूप वेगळा असतो आणि आपल्या आईवडिलांना पण खूप जास्त प्राऊड असतो. तोच आनंद आज मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. साक्षी पण खूप जास्त खुश झाली आहे. गाडीसाठी ॲक्च्युली मी हार ऑलरेडीच आणला होता आणि हे सेलिब्रेशन करण्याच्या आधीची तयारी आहे, बिफोर शूट. ते मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि हे जे त्यांनी डेकोरेशन केलं हे ऑलरेडीच शोरूमवाल्यांनी करून ठेवलं होतं. सो बघा आता इथून पुढे. त्यानंतर झाला आपला फोटो सेक्शन आणि छान वाटत होतं, भारी वाटत होतं, प्राऊड मुमेंट वाटत होतं आमच्या दोघांसाठी पण. सो असं वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे आम्हाला काही हेल्मेट्स वगैरे काही देत होते गिफ्ट, जे बाईकसोबत आपल्याला येतात. काही फॉर्मॅलिटीज होती त्या सगळ्या आता घेऊन आम्ही निघणार होतो, कारण की आम्हाला घरी जाऊन गाडीची पूजा पण करायची होती. सो हे आपल्याला एक हेल्मेट त्यासोबत मिळालं आहे. हे हेल्मेट तर साक्षीच यूज करेल, कारण की मी दुसरं घेणार आहे माझ्यासाठी. आणि छान वाटत होतं गाईस, एक नंबर. सो आता इथून डिलिव्हरी आता घेतली आहे, आता इथून निघू आपण बाहेर. सो ही माझी फर्स्ट राईड होती आपल्या बाईकवर, साक्षी आणि मी. एकदम भारी वाटत होतं आणि वातावरण पण एकदम छान होतं. सो कसं वाटलं नक्की सांगा. चला आता आपण पेट्रोल पण भरून घेऊया. गेस करा गाईज मी पेट्रोल कितीचं टाकलं असेल. गेस. सो पेट्रोलवाले दादा पण खुश झाले होते. त्यांना सांगितलं थोडं आरामात भरा, नवीनच गाडी आहे. आणि चला आता घरी जाऊन पूजा करू. सो हे बघा कशी वाटते गाडी, आणि साक्षी पूजा करते गाडीची. ओहो खतरनाक ब्लॅक कलर, एक नंबर. तर चला मी पण थोडंसं पूजा करून घेतो, नारळ वगैरे फोडतो, कोणाची नजर नाही लागली पाहिजे. सो हा आनंदाचा क्षण मला तुमच्यासोबत शेअर करावा वाटला, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्लॉग बनवला. कारण की शेवटी आपली यूट्यूब फॅमिली आहे आणि काही जरी असलं तरी मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार. सो यू आर अ पार्ट ऑफ आवर फॅमिली. सो एकदम छान वाटलं. आणि एक राऊंड घेतो. तर ह्या मेंबरचं नाव आपल्याला काय ठेवायचं आहे, तुमच्याकडं पण जर काही आयडिया असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला व्लॉग, कशी वाटली बाईक नक्की कमेंटमध्ये सांगा.